आज आपल्यासोबत मूळ नागपूरचे रत्नपारखी काकाजी आहेत, ज्यांनी प्रत्यक्ष श्री समर्थ लहानोजी बाबांचं दर्शन घेतलेलं आहे व त्यांच्या जीवन प्रवासात त्यांना जे काही अनुभव आले ते आपल्या लहानोजी स्वानुभवाला सांगणार आहेत. दाजी जय गुरु, जय लहानोजी बाबा. सर्वात आधी तुमचा परिचय द्या, नाव सांगा. मी राजेंद्र रत्नपारखी, मूळगाव नागपूर, तहसील आर्वी, जिल्हा वर्धा. तुम्हाला श्री संत लहानोजी बाबाच्या दर्शनाचा ध्यास कसा लागला हे सांगा. आम्हाला म्हणजे माझे वडील तिथं जिल्हा परिषदला शिक्षक होते. बरं. टाकरखेडला. हो. पहिले आपण. त्याच्यानंतर माझा त्यावेळेस जन्मही झालेला नव्हता. हो. त्याच्यानंतर बाबा तिथंच होते. हो. आणि तिथं झाल्यानंतर पहिला अनुभव असा आहे हो. की आमच्या वडिलाला TBने आजारी. बरं. खूप मोठी. हो. तर सगळे डॉक्टर झाल्यानंतर छिंदवाड्याला सुद्धा गेले होते. बरं. छिंदवाड्याच्या डॉक्टरचं औषध घेतलं, परंतु बाबा तिथं असल्यानंतर 2च्या पिरियडमध्ये लंच टाईममध्ये तिथं दरबारात जायचे. गेले. दरबारात गेल्यानंतर काही दिवसानं बाबांना असं सांगितलं की काही औषध घेऊन उपयोग नाही. हो. त्याच्यापेक्षा मस्तपैकी उन्हाळ्यात जायचं आणि लिंबाची अंतरसाल घ्यायची आणि ते खाऊन घ्यायची, सिगरेट मस्त प्यायची, काही कमी नाही करायची. म्हणजे उलटं सांगितलं रे बाबाजीनं. जे बाबा खूप अथ्य शुगर होते. हो. पण त्यांनी सांगितलं की सिगरेट गिगरेट नको सोडू, म्हणजे तो अशा पुरा कर, पण हे एवढं फक्त तू घेत जाय. त्याच्यानंतर अंतरसाल घेतली बाबाजीनं आणि 85 वर्षाची होईपर्यंत आमची बाबाजी दवाखान्यात जाऊन 1 इंजेक्शन सुद्धा घेतलं. ते बाबाजीची कृपा. म्हणजे लहानोजी महाराजांना सांगितलेला उपाय तोच केला, फक्त तोच केला, दुसरं काहीच नाही. औषध कोणतंच नाही. त्याची TB बसली. हो. आणि व्यवस्थित वयाच्या 85व्या वर्षापर्यंत ते कधीच दवाखान्यात गेले आणि त्यांना इंजेक्शन घ्यायला नाही, डोळ्याने घ्यायला. शेवटी त्यांना पॅरालिसिस झाला म्हणून ते अचानकपणे झाला तो प्रकार. नाही तर ते आणि शेवटपर्यंत हेच होते. हो. आणि आम्हाला सुद्धा पण महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला पण उन्हाळ्यात ते द्यायचे. असं. त्याच्यानंतरचा प्रत्यक्ष अनुभव असा आहे. हो, सांगा. की आम्ही नाऱ्याला असताना हो. माझी बहीण, आम्ही तिघं भाऊ, एक बहीण. बरं. तर त्या बहिणीला मी आणलं म्हणजे महाराजाच्या दर्शनाला. हो. दर्शनाला आल्यानंतर महाराजासमोर तिला ठेवलं. हो. लहान असता महाराज एकदम खूप कला करून उठले. हो का? की खूप आक्रोश केला. अरे नदीत पडली, अरे नदीत पडली, अरे धावायला कोणीच नाही इथे, अरे एक जण दिसून राहिला त्याला तरी धावा रे, अरे येणे भावा उचलले भावा. अशा पद्धतीनं त्यानं किंकाळ्या मारले. हो का? आणि त्याच्यानंतर तिला जवळ घेतलं सोडून दिलं. आणि हा दुसरा प्रकार झाला. त्याच्यानंतर 7 वर्षानंतर ती नदीत पडली, डोहात. हो काय? हो. 7 वर्षानंतर ते जे वाक्य आधी काढले आधी केले बरं, तशीच ते डोहात पडले. आणि डोहात पडल्यानंतर मग कोणीच नव्हतं आजूबाजूला. असं. कोणी नसताना एक अचानक कोणीतरी दिसलं म्हणून ते बाई गेली तिकडे. त्यावेळेस कसं संडास वगैरे नव्हते, नदीवर जायचे. तर त्या बाईने एका पोराला आवाज दिला नाल्यातला, अरे रत्नापारखी गुरुजीची पोरगी पडली. तर ती डोहात पडली होती. की ज्या डोहात पडलेलं कोणी वाचलंच नाही. म्हणजे खूप मोठा डोहा होता, तिथंच ती पडली. त्याच्यानंतर त्यानं उडी टाकली. काही विचार न करता उडी टाकून त्यानं बाहेर काढली. मग आम्ही सगळेजण अस्वस्थ झालो की बा नाकातोंडात पाणी गेलं, घरी आणून येतो. मग बाबाजी होते आपला शिक्षक, त्याच्यामुळं ते होते शाळेत. मग बोलावलं. बाबांना सांगितलं काही होत नाही म्हणजे तिला. असं. मग आईला म्हणजे तुला एक माहीत आहे का म्हणजे बाबाजीनं काय म्हटलं? हां, 7 वर्षाच्या आधी. 7 वर्षाच्या आधी बाबाजीनं असं म्हटलं की पडले. आणि पडल्यानंतर ते तिला ते काढलं. ते तिला काढल्यानंतर म्हणजे आता तिला काहीच नाही. हा एक अनुभव म्हणजे 2 अनुभव झाले. त्याच्यानंतर योगायोगानं मी इलेक्शनमध्ये गेलो. बरं. माझा स्वतःचा. हो. अनिल माळी माझे भाऊ आहे. असं. त्यांचं इलेक्शन, त्या इलेक्शनमध्ये गेलो. आणि इलेक्शनमध्ये गेल्यानंतर रात्रभर मी एकटाच फिरायचा. त्याच्यानंतर मी नमस्कार केला. आणि रघुनाथ महाराज होते. रघुनाथ महाराज पूर्ण आवाज दिला
कोणतरी आला आहे म्हणे दर्शनाला, तर त्याला बोलवलं. तो पुढे जाऊन बोलला का म्हणे. म्हटलं मग दर्शन घेतलं. बाबा आमची निवडून आली पाहिजे त्याच्यासाठी. ठीक आहे, जाय डॉक्टरला सांग म्हणे बाबूले. डॉक्टर म्हणे शरदराव काय हो. बाबूले निरोप द्यायला जाय म्हणे की पुढा खूप बोलून राहिला आणि त्यानं तर तुला बोलावलं म्हणे. त्यानंच म्हणे तर ते पुढ्यानं बोलावलं म्हणे तुले, तर तू बरं झालं आला तर म्हणजे माझा निरोप घेऊन जाईल. त्यावेळेस डॉक्टर साहेब मी इथे जेव्हा गेलो तर 12 वाजले होते. मी गेलो तर माथ्यावर मला एक तडशा दिसला असं वाघ, हो. आणि तो मागं मागं सरकत होता. आणि मी आपलं कारण मला म्हणे परत वापस मला सांगाले, हो. म्हणून मी गेलो. तर असं चालत असताना मला तो इन्सिडन्स घडला. थोड्या दूर गेल्यानंतर तो वाघ गायब झाला. असं आणि वाघ गायब झाल्यानंतर मग मला असं वाटलं की कुठंतरी पळाला. पण माझ्या मनात काही कोणती शंका नाही की मला पळाला. मग हां, तर रघुनाथ बाबाजीनं असं म्हटलं होतं की मध्ये ते आठवलं ते घेऊ नको, पुढ्यासमोरच आहे. हो. पुढे येऊन राहिला ना, सगळं रात्र जास्त आहे ना, हो. पुढं समज आहे. ते एवढं बोलले होते बा. हो. मग मी गेल्यानंतर डॉक्टरने बाईला त्या बहिणीला असं म्हटलं की बा बाबाजीनं असं म्हटलं की असं असं आताच्या आता बाबूला पाठव. डॉक्टर नका बाबू म्हणून बाबूला पाठव. तर म्हणे साहेब तर वाढवलेले आहे आपलं इथं आहे त्याला ठाणेगावला. ते ठाणेगावले आहे चर्डेकडे. मग तिथं मोबाईल नव्हते त्यावेळेस, तर लँडलाईन नव्हता. फोन केला तर तिथं सांगितलं तर चर्डेनं की आत्ताच घरून निघाले आणि लोक आहे की तिथपर्यंत इलेक्शनचा पिरियड होता तर फिरून आले. मी निरोप देतो म्हणे तुम्हाला. ठीक आहे, एवढं म्हटल्याबरोबर मी तसं सांगितलं आणि तसंच मी परत आलो सांगायसाठी. मी ज्या सांगायसाठी परत आलो तर डॉक्टर साहेब तिथंच बसले टाकरखेडला. पहा. मी डॉक्टर साहेबांना मरेपर्यंत हा प्रश्न केला की मी इथून जायला आणि टाकरकडून यायला किती वेळ लागला मोटरसायकलला, तुम्ही तर तिथं हो. आणि तिथून इथं केव्हा आले तर मरेपर्यंत त्यांनी त्याचा उलगडा केला. पण मला इन्सिडन्स असा, मग नंतर मला असं वाटलं हो. की महाराजानं मला बोलावलं. हो. आणि हे मला रघुनाथ महाराजांना सांगितलं. तेव्हा मला पण ते सगळ्या गोष्टीचा उघड झाला. अशा पद्धतीने आणि त्या तडशाच्या रूपातही बाबाजीच होते. तडशेच्या रूपात मग असंच मला वाटतं की तडशेच्या रूपात जे होते ते रघुनाथ बाबाजीच बाबाजी. होते. बरोबर. पण बाबाजीनं सांगितलं घाबरू नको, संध्याकाळ झाली, बाबाजी समोरच आहे. हो. बाबाजी नाही म्हणे, पुढ्यासमोरच आहे म्हणे. म्हटलं ठीक आहे, पण मला सांगायला म्हणे. म्हणजे हे जे इन्सिडन्स घडले, एकदाचा इन्सिडन्स काही वेगळा असा घडला की मी इच्छित असून कधी दर्शनात जात नाही. अच्छा. म्हणजे मी नास्तिक नाही, हो. पण खूप मोठं आस्तिक आहे. तर मी इथं जात नाही. परंतु त्यावेळेस मी एकच वेळ गेलो जेव्हा मी मोजरीला शिकवत होतो. शुक्रवारचा दिवस होता. बरं. आणि त्या शुक्रवारी आपलं लालूजी महाराज देवात नाही. हो. शुक्रवारचा दिवस बरोबर. मला आयुष्यात पूर्ण आठवतं. मला जेव्हा कुठेतरी सांगितलं असं रस्त्याने की लालूजी महाराज वारले, तर लालूजी महाराज गेले असं म्हटल्याबरोबर मी शाळेचं दप्तर ठेवून दिलं आणि तसाच जंगलात निघालो. तर जंगलात निघालं तर 2 माणसं भेटले. तर ते म्हणून भाऊ कुठं चालला, बाबाजी गेले. तर बाबाजीच्या अंत्यदर्शनाला जायचं आहे. हो का, तर आम्ही तिकडेच चाललो होतो. मी म्हटलं बाबा तुमच्या जो गाड्या गोड्या आहेत नाही, आम्ही समोरच आहोत. पण त्याने असं नाही म्हटलं की गाडीवर बस. हो. ठीक आहे ये म्हणे. तर मला आठवते की मी बोरीचा पाला खाऊ तिथं गेलो. असं. जेव्हा मी तिथं गेलो अमाप गर्दी होती. हो. पण एवढ्या मोठ्या गर्दीत मी घुसलो. आता लहान वय, 8 वर्गाची घुसलो मी. तर लहानोजी महाराजला मी हात लावला. असं. जिथं समाधी आहे ना, हो. हो. त्या समाधीत ठेवासाठी मी स्वतः हात लावला. म्हणजे चांगले लोक होते, हो. बरोबर. ते सगळे काढून दे. हो. मला कोणच असं नाही म्हटलं की बाबा कुठे हात नको लावू. मी ते समाधीचा अंत्यसंस्कार भाग्य समजा, तुमचं भाग्य समजा. म्हणजे माझं भाग्य की मी स्वतः हात नाही. आणि मी जातोय, कधी जातो. मी कोणतेही परमेश्वराला जाताना मी माझ्या स्वतःसाठी कधीच नाही. मी आतापर्यंत हो. मी कधीच नाही. जास्तीत जास्त म्हणजे मी बोललो असाल हो. तर मी माझ्या कुटुंबापेक्षा बोलण्यापेक्षा मी अमरसाठी खूप मोठं प्रत्येकाला मानतो. अच्छा. आणि त्या दृष्टिकोनातून मला ते घडलं. म्हणजे असं
असं ज्यावेळेस मागच्या इलेक्शनच्या वेळेस या खासदारकीच्या इलेक्शनच्या वेळेस जेव्हा मी नारोजी महाराजकडे गेलो आणि नारोजीनं काही नेत नसतं बिलकुल काही वाद नसतो फक्त नमस्कार केला. पण नमस्कार केल्यानंतर मला तिथंच असं वाटलं आपोआप बेल वाजली असं ते घंटी जशी घंटी वाजली मला अशी शंका आली म्हटलं अमर जिंकून आले. हो बस एवढं म्हटलं की- साक्षात्कार घडला. बस एवढाच एक साक्षात्कार त्या अशा पद्धतीचे इन्सिडन्स बरं. महाराज तुमची अंतर्मनातील सेवा आहे बाबा. आणि महाराज खूप शिवे द्यायचे हो खूपच म्हणजे प्रत्येकाला मारायचे काळी मला तर नेहमीच काळी मारायचे. असं गेलं की नमस्कार केलं तर त्याच आम्हाला काही असं वाटत हो नव्हतं. तो प्रसादच मिळाला हा तुम्हाला. पण तो प्रसाद मिळाला आणि विशेष म्हणजे हे की आमच्या बाबाजीला मरेपर्यंत कोणतंही इंजेक्शन डोळ्यात घ्यायचं काम नाही. बाबाजीने त्याची हे औषध उपचारच केला ना तो एक बाबाजीने दिलेलं प्रकारचा. औषध त्यांनी सांगितलं की लिंबाची अंतरसाल आणायची 7 दिवस उपास करायचा बरोबर. पिठाचं कडम प्यायचं हो. जेवढं पाहिजे तेवढं बाकी काहीच नाही घ्यायचं मस्त सिगरेट प्यायची म्हणजे तो काहीच प्रसादच होता ना महाराजांचा तो एक सांगणं म्हणजे प्रसाद तो होता. त्याच्यामुळं आणि आज हो मी सुद्धा जरी मी दर्शनाला जात नाही हो तरी आजच्या वयापर्यंत सुद्धा मी स्वतःच्या इंजेक्शन लावले आणि तुमचं काय वय आहे आता? आता माझं 69. तर दादाजी तुम्ही जे काही प्रसंग सांगितले तुमच्या जीवनातले तुमच्या वडिलांना जो साक्षात्कार झाला तुम्हाला झालेले साक्षात्कार हा. याबद्दलची माहिती सांगितली याकरता मी तुमचा आभारी आहो. जय गुरु जय लहानूजी बाबा. श्री संत लहानूजी महाराज की जय.